सांडग्याचे पीठ कसे भिजत घालायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर मिक्सरला वाटून घेतलेली रवाळ डाळ एका मोठ्या भांड्यात काढायची. त्यात 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे हिंग व 1 चमचा हळद असे सर्व साहित्य घालून कोमट पाणी टाकायचे व गव्हाचे पीठ मळल्यासारखे मळून घ्यायचे. मळून झाल्यानंतर त्यात पुन्हा थोडे कोमट पाणी घालून थोडे पीठ पातळ करायचे व मध्ये एक खड्डा करून त्यात थोडे पाणी घालून रात्रभरासाठी भिजत घालायचे. हे सर्व प्रमाण 1 किलो डाळीच्या हिशोबाने सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 मोठ्या कांड्या लसूण व 1 चमचा जिरे मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून भिजत घातलेल्या पिठात घालायचे व वरून भरपूर कोथिंबीर चिरून घालायची व सगळे मिश्रण एकजीव करायचे. मिश्रण एकजीव झाल्यावर लगेचच सांडगे टाकायला सुरुवात करायची. पहिले 5 सांडगे टाकून झाल्यावर त्यात हळदी कुंकू घालायचे आणि मग बाकीचे सांडगे टाकायचे. सर्व सांडगे टाकून झाल्यावर 2 दिवस कडक उन्हात वाळून घ्यायचे. सांडगे बनवण्याची संपूर्ण प्रोसेस पहिल्यापासून बघण्यासाठी पार्ट 1 नक्कीच बघा. तर चला भेटूया अशाच एका उन्हाळी वाळवण रेसिपी सोबत. जय सद्गुरू.